महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। गणेश उत्सव वर्गणीचा वाद आणि मित्रानेच केली धारदार शस्त्राने मित्राची हत्या। मित्रत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मैत्रीच्या धाग्यावर उमटली लाल रंगाची छटा। हत्या झालेला युवक सुरगाणा तालुक्यातील असल्याचा निर्वाळा। डांग जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण गिरीस्थळ सापुतारा येथे बुधवारी मध्यरात्री मित्रांमधील वादातून 27 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीला सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे। डांग सापुतारा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरगाणा शहरातील 6 मित्र सापुतारा येथे बुधवारी 26 रोजी रात्री फिरण्यासाठी गेले होते। यातील 4 मित्र आधी सापुतारा येथे आले होते, तर त्यानंतर आणखी 2 मित्र त्यांच्यात सहभागी झाले। बुधवारी रात्री सर्व मित्र सापुतारा येथील संग्रहालयाजवळील बँक ऑफ बडोदा ATM परिसरात नाश्ता करण्यासाठी बसले होते। त्याचवेळी गणेशोत्सवासाठी वर्गणी देण्याच्या मुद्द्यावरून तसेच मागील वर्षी गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या जुन्या वादातून त्यांच्यात वाद सुरू झाला। हा वाद वाढत जाऊन विकोपास गेला, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। यावेळी संतापलेल्या कुणाल परदेशी या युवकाने हेमंत उर्फ विकी विलास सूर्यवंशी याच्यावर धारदार शस्त्राने पोटाच्या भागावर गंभीर वार केले। या हल्ल्यात हेमंत रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला। घटनेनंतर हेमंत याला त्याच्या 2 मित्रांनी तातडीने मोटरसायकलवरून पुढील उपचारासाठी वणी येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या हेमंत सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केलाय। डांगच्या पोलीस अधीक्षक पूजा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापुतारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक JK बारिया आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण परदेशी याला ताब्यात घेतले। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य 4 संशयित युवकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे। सापुतारा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र जप्त करण्यासह हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील सखोल तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सापुतारा। ગઈકાલે રાત્રે સુરગાણા બાજુથી 6 મિત્રો સાપુતારા ફરવા માટે આવ્યા હતા, જેમાંથી 4 મિત્રો પહેલા આવ્યા, એના પછી 2 મિત્રો પાછળથી જોઈન થયા અને 6 જ્યારે જમતા હતા પછી એના પછી 2 મિત્રો વચ્ચે બબાલ થતા એક મિત્રે તીક્ષ્ણ હથિયારથી બીજાને પેટમાં ઘા કરી અને એમને બાકીના મિત્રો વની હોસ્પિટલ ખાતે લઈ ગયા અને વની હોસ્પિટલમાં સારવાર દરમિયાન આપણા હેમંત ભાઈની ડેથ થઈ ગઈ અને આ જો છે એમની પહેલાં પણ ગયા વર્ષે બવાલ થઈ હતી ગણપતિ વિસર્જનમાં અને આ વર્ષે પણ એમના ગણપતિમાં ફાળો આપવા માટે એમાં બોલાચાલી થતી હતી। તો આ બાબતે અત્યાર સુધી આપણી પાસે જે માહિતી છે એના હિસાબે એક મર્ડરનો ગુનો દાખલ કરવામાં આવ્યો છે અને એમાં એક આરોપી છે આપણી પાસે કૃણાલ કિરણ પરદેશી, એના સાથે 4 મિત્રો પણ હતા અને એમાં પછી આગળ શું હકીકત છે, કયા જો વેપન છે એમાં વાપરવામાં આવ્યું છે, આ બધા માટે અત્યારે તપાસ ચાલુ છે। જી अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।